नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आंब्याचं सीजन सुरू म्हटल्याच्या नंतर तर बनवूया महाराष्ट्रीयन आमरस थाली। अर्धा ते पाऊण तासामध्ये होणारी। तर चला मग इथे घेतलेला आहे हापूस आंबा। आंबे टाकूया पाण्यामध्ये। आता टाकूया तुरीचं वरण। वरण शिजेपर्यंत करूया बटाटे आणि वांग्याची मिक्स भाजी। तर इथे घेतलेले आहे मी 3 वांगे आणि 1 बटाटा। बटाट्यावरचं साल काढून बारीक चिरून घेऊया। तोपर्यंत इथे डाळ शिजलेली आहे। डाळीमध्ये टाकूया मीठ, थोडंसं तेल, कारण भातावर डाळ खाल्ल्याने पित्त होणार नाही। आणि घेऊया रवीने हटवून। तर आता इथे तुरीची डाळ तयार आहे। इथे बटाटे चिरून झालेले आहे। आता घेऊया वांगे कापून। वांगे कापून लगेच पाण्यामध्ये घालायचे, नाहीतर काळे पडतात। आता कढईमध्ये टाकू तेल। तेल गरम झालं की मोहरी, जिरे आणि एक कापलेला कांदा। कांदा थोडासा सोनेरी झाला की लगेच घालायचे त्यामध्ये कापून घेतलेले बटाटे। कारण बटाटे लवकर नरम होत नाही। आता बटाटे थोडंसं परतून झालं की त्यामध्ये घालायचे वांग्याच्या फोडी। आता घालायचं थोडंसं मीठ, एक चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा अंबारी मसाला आणि थोडासा महाराजा मसाला। छानपैकी परतून झाल्यावर त्यामध्ये घालायचं थोडंसं शेंगदाण्याचा कूट। शक्यतो भाजी आपल्याला घट्टच ठेवायची। आता टाकूया कोथिंबीर, थोडंसं पाणी थोडंसं घालायचं। परत मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटे वाफवून घेऊया। इथे गरम गरम भाजी तयार आहे, वांगे बटाट्याची मिक्स। आता वरण झालेलं आहे। आता टाकूया भात। इथे मी वरण भात वेगळं वेगळं शिजून घेतला, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला। भात छानपैकी शिजलेला आहे।
आता करूया दुसऱ्या भाजीची तयारी। तर मी इथे करणार आहे भिजत घातलेल्या मुगाच्या डाळीची सातळ डाळ। टाकू तेल, जिरे मोहरी आणि कांदा। रसासोबत ही डाळ खूप छान लागते। कांदा परतून झाला की त्यामध्ये घालायची डाळ। डाळ 1 तास भिजत घातली होती। डाळ व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये घालायचं तिखट मीठ, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। इथे शेंगदाणे आवडत असेल तर घालायचे किंवा नाही, मी थोडेसे घालते। आणि थोडंसं पाणी टाकून शिजून घेऊया 1 ते 2 मिनिट। थोडीशी कोथिंबीर, पाणी अगदी थोडं घालायचं। मोकळी मोकळी सातळ डाळ खूप छान लागते। ठेवूया झाकून। खूपच छान, दुसरी भाजी सुद्धा लवकरात लवकर झालेली आहे। आता करूया भज्याची तयारी। इथे मी 2 ते 3 कांदे कापून घेतले, कोथिंबीर आणि थोडासा पालक। त्यामध्ये घालायचे कुटलेले जिरे, ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बेसन पीठ कालून घेऊया। तोपर्यंत करूया रस। इथे छानपैकी आंबे पाण्यामध्ये टाकून ठेवले होते, आता घेऊया स्वच्छ पुसून। आंबा असा हाताने पूर्ण नरम करून घ्यायचा, त्यामुळे त्यामध्ये गाठी राहत नाही। याची साल जाड असल्यामुळे यामध्ये थोडेफार राहणारच आहे। बऱ्यापैकी निघलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून पोळी स्वच्छ धुवून घेऊया। आता आंब्याच्या सालाला राहिलेलं मांस चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं। कोणी कोणी कापून सुद्धा रस करतात, पण शक्यतो असाच रस छान लागतो। तर आता मिक्सर मधून काढून घेऊया। मिक्सर मधून रस काढून झालेला आहे। त्यामध्ये मी साखर नाही घातली, नाहीतर रस काळा पडतो। त्यामुळे मी इथे पिठी साखर दुसऱ्या भांड्यामधून काढून घेतलेली आहे। त्यामुळे पिठी साखर लवकर विरघळते आणि ऐन वेळेवर खाण्याच्या वेळी घेता येते। आता इथे तेल गरम झालेलं आहे। आता तळूया पापड आणि कुरडई।
चिकाची कुरडई आहे, दुप्पट ते तिप्पट फुलते. याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. तर आता लगेच करून घेऊया भजे. गरम गरम कांदा भजी कुरकुरीत तळून घ्यायचे. तर इथे मी गव्हाची कणिक मळून घेतली होती. आता करूया पोळ्या. अर्धा ते पाऊण तासात ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. भात, वरण, मुगाची सातळ डाळ, वांग्या बटाट्याची मिक्स भाजी, कुरडई पापड तळून झाले, भज्या आणि पोळ्या आणि रस. तर चला मग करूया सर्व. गरम गरम भात, त्यावरती वरण आणि त्यावर साजूक तूप, थंड थंड रस, सोबतच कुरडई पापड, गरम गरम भजी, पोळी, मुगाची सातळ डाळ आणि मिक्स भाजी. तर नक्की महाराष्ट्रीयन थाळी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.